नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदीमध्ये नेमकी ॲक्सिडेंट झालेली मुलगी आनंदीच आहे का? जर ती मुलगी आनंदी असेल तर मग काय काय होईल युगंधरचं? आणि जर ती ॲक्सिडेंट झालेली मुलगी आनंदी नाही तर मग आनंदी गेली कुठे? आनंदी सुखरूप असेल का? युगंधरच्या हाती लागेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रेक्षकांनो, आनंदी मालिका तुम्हाला आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर प्रेक्षकांनो, इकडे आता आनंदीचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि पृथ्वी आता विद्याधर आणि शलाकासाठी काम करणार अशा कागदावर सही करतो, अंगठा करतो आणि त्या पट्ट्या ज्या विद्याधर आणि शलाकाने घेतलेल्या असतात त्या घेतो आणि लगेच जी ॲक्सिडेंट झालेली मुलगी असते तिकडे धावत युगंधर आणि आरची जातात. आता विद्याधरकडून त्या पट्ट्या घेतात आणि युगंधर धावत ज्या मुलगीचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्या ठिकाणी जातो. आता तिथे गेल्यानंतर पिंट्या युगंधरला म्हणत असतो की मालक साहेब, तुम्हाला यायला खूपच उशीर झाला आहे. आनंदी या जगामध्ये राहिली नाही, आपल्या सगळ्यांना सोडून गेली आहे. आता हे ऐकून युगंधरच्या पायाखालची जणू जमीनच सरकते. युगंधर पूर्णपणे हादरून जातो. हे जग सोडून गेली तर नेमकं काय करायचं? आता ही आरची काय करते? पिंट्याच्या तोंडून हे ऐकल्यानंतर पूर्णपणे जबाबदार युगंधरला ठरवते. तर प्रेक्षकांनो, इथे जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे इतक्यातच पोलीस तेथे येतात आणि युगंधरला सांगू लागतात की ही जी ॲक्सिडेंट झालेली मुलगी आहे ती आनंदी नाही. आनंदीचं लोकेशन कळालं आहे. कोल्हापूरच्या बस स्टॉपवर कॅमेरामध्ये आनंदी दिसली आहे आणि बसमध्ये चढताना सुद्धा कोणीतरी पाहिलेलं आहे. आता हे ऐकून युगंधरच्या जीवामध्ये जीव येतो आणि जे लोकेशन पोलिसांनी सांगितलेलं असतं तिकडे लगेच युगंधर आनंदीला शोधायला पोहोचतो. तर प्रेक्षकांना, इकडे आनंदी एका धर्मशाळेमध्ये पोहोचलेली असते आणि तिथे त्या मॅडमची गाठ घेऊन मला इथे राहायचं आहे असं सांगत असते. त्या मॅडमनी आता आनंदीला ओळखलेलं असतं की आनंदी युगंधर निंबाळकरच ह्या आहेत, पण या इकडे का राहायला आल्यात बरं? असं 17 प्रश्न आनंदीला त्या मॅडम विचारतात. आता ज्या धर्मशाळेमध्ये आनंदी गेलेली असते त्या धर्मशाळेमध्ये फुकट राहण्याची परवानगी नसते. तिथे काही ना काहीतरी काम करावं लागतं. म्हणून इकडे त्या मॅडम आनंदीला म्हणत असतात की तुम्हाला मी इथे राहायला जागा देऊ शकते, पण तुम्ही इथे फुकट नाही राहू शकत. तुम्हाला काही ना काहीतरी काम करावं लागेल. पण तुम्ही कसं काम करणार? तुम्ही तर आंधळे आहात. त्यावेळेला आनंदी त्यांना अगदी सहजरित्या समजावून सांगते, मी जरी आंधळी असले तरी मी सगळं काही काम करू शकते. अगदी लहान सहान गोष्टींपासून साफसफाईपासून स्वयंपाकापासून ते मुलांचे ट्युशन सुद्धा मी घेऊ शकते, कारण मी शिकलेली मुलगी आहे. आता प्रेक्षकांना, इथे आनंदी खूपच हुशार दाखवलेली आहे. आता त्या मॅडम आनंदीला राहण्यासाठी परवानगी देतात. आनंदीला रूम सुद्धा दाखवतात, नेसण्यासाठी साडी सुद्धा देतात, कारण आता आनंदीचं गाठोडं त्या ॲक्सिडेंट झालेल्या मुलगीने चोरलेलं असतं आणि त्याच मुलगीचा ॲक्सिडेंट झालेला असतो. इकडे आता विद्याधर आणि शलाका खूपच खुश झालेले असतात आणि पृथ्वीचे आणखीन कान भरत असतात. बघ, तुझ्या बापाने म्हणजेच युगंधर निंबाळकरने आनंदीसाठी या कागदावर सही केली आहे आणि पृथ्वी तुला लातडला आहे. तू त्या युगंधरला ना मुलं नाही तर ती आनंदी पाहिजे, कारण तो तसाच आहे, त्याचं आनंदीवर प्रेमच आहे. असं वाटेल तसे घाणसण बोलून युगंधरवर हे विद्याधर आणि शलाका आरोप करतात आणि पृथ्वीसुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये येतो आणि पृथ्वीसुद्धा आता म्हणत असतो की मी तर निंबाळकरांना स्वतःला सिद्ध करून दाखवणारच आहे आणि मलाही त्यांच्याबरोबर काम करायचंच नव्हतं. आता पृथ्वीच्या मनामध्ये युगंधरबद्दल खूप जास्त तिरस्कार असतो. आता इकडे ज्या धर्मशाळेमध्ये आनंदी असते त्या शाळेमध्ये लोकेशन दाखवलेलं असतं, म्हणून युगंधर आता तिथेच बरोबर आनंदीला शोधण्यासाठी पोहोचतो. आता इकडे आनंदी अंदाज घेतच मॅडमच्या ऑफिसमध्ये येत असते. त्याच वेळेला युगंधर तेथे पोहोचलेला असतो आणि आनंदी पुढे तोंड करून उभी असते आणि पाठीमागून युगंधर बरोबर आनंदीलाच पत्ता विचारत असतो की या धर्मशाळेच्या मॅनेजरच्या मॅडमचं ऑफिस कुठे आहे. आता इथे आनंदी चांगलीच चाचपडते, आवाजावरून ओळखते की हे मालक साहेबच आहेत आणि ते म्हणत असते, मालक साहेब अक्षरशः मला इथे शोधत पोहोचले का? आता इथे युगंधर त्या आनंदीला पाठीमागूनच ओळखत नाही आणि सतत विचारत असतो की अहो ताई, बोला ना काहीतरी, मी तुम्हाला काहीतरी विचारत आहे. मॅडमचं ऑफिस कुठलं आहे? हेच आहे का? त्याला आता आनंदी काहीच बोलत नाही. तर प्रेक्षकांनो, इथे युगंधरच्या हाती आनंदी लागणार आहे की नाही ते उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर इथे आता प्रेक्षकांनो
प्रेक्षकांनो, युगंधरच्या हाती आनंदी लागणारच नाही, कारण पुढील भागामध्ये प्रोमो असं दाखवलं आहे की विद्याधर आणि शलाकाने आनंदीला किडनॅप केलेलं असतं गुंड पाठवून आणि एका पेटीमध्ये बंद करून निंबाळकरांच्या वाड्यामध्येच निघून ठेवलेलं असतं, असं सुद्धा एका प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे. आणि आता इकडे युगंधर शिर्केंना म्हणत असतो की आनंदीला घरी सुखरूप परत आणल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही आणि आनंदीच्या स्वाभिमानाला धक्का लागलेलं मला चालणार नाही. आनंदीला वाचवण्यासाठी आता मी स्वतः रिंगणात उतरणार आहे. आता इथे युगंधर नेमकं आनंदीला शोधण्यासाठी काय करतो आणि काय नाही तेच अगदी पाहण्यासारखं होणार आहे.